आता 32,360 झालेली आहे। त्याचप्रमाणे 20 ते 29 हा सुद्धा युवा गट आहे, त्याच्यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे आणि ती 30.48% वरून 21.25% वर आलेली आहे। वगळलेली आहे 80 पेक्षा जास्त वय असणाऱ्यांचं आपण विशेष सर्वेक्षण केलं आणि त्यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये आज दिनांक 23 जानेवारी 2024 या दिवशी आपण आपली जी निवडणुकीसाठी आधारभूत म्हणून वापरली जाणारी अंतिम मतदार यादी आहे ती प्रकाशित करतो आहे। याच्या प्रारूपाचं प्रकाशन आपण दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी केलं होतं। त्यानंतर आक्षेप, हरकती, काही प्रमाणात त्यामध्ये नवीन नावं नोंदवणी आणि वगळणी असं करून आज आपण ही अंतिम यादी जाहीर करतो आहे। या यादीमध्ये एक ठळक वैशिष्ट्य सांगायचे तर आपण साधारण 3,258 मतदारांची याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यात वाढ झालेली आहे। त्याचबरोबर महिलांचं जो प्रमाण आहे ते वाढलेलं आहे। प्रति हजारी पुरुष 934 वरून आपण 943 पर्यंत आता पोहोचलेलो आहे। तृतीयपंथीयांची संख्या 2 ने वाढून 155 झालेली आहे। त्याचबरोबर आपण विशेष भर ज्याच्यावर दिला होता, आपल्या 18-19 वयोगटातला जो नवमतदार आहे, जो पहिल्यांदा मतदान करेल, त्यांची संख्या दुपटीपेक्षा जास्तने वाढली आहे। आता ती एकूण मतदान संख्येच्या 1.21% म्हणजे 32,360 एवढी झालेली आहे। त्याचबरोबर मयत मतदारांची नावं वगळण्यासाठी जी आपण मोहीम राबवली होती, घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं होतं, त्या अंतर्गत 45,167 मयत मतदारांची नावंसुद्धा आपण वगळली आहे। या सगळ्यांच्या आधारे मतदान प्रक्रिया ही अधिकाधिक सुरळीत होण्यासाठी मतदार यादी ही अधिकाधिक शुद्ध कशी करता येईल हाच आपला त्यामध्ये प्रयत्न असतो आणि त्या अनुषंगानं आपण ही आज यादी प्रकाशित केली आहे। तर याबाबत आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून याची प्रसिद्धी व्हावी। त्याचबरोबर आपल्या मतदानाच्या किंवा निवडणुकीच्या तयारीसाठी 3,041 एवढ्या मतदान केंद्रांची निश्चिती करण्यात आलेली आहे। त्याची माहितीसुद्धा आपण आज प्रस्तुत करत आहोत। त्याचबरोबर त्यासाठीची आवश्यक असणारे स्टाफची सगळी माहिती संकलित करणे, त्यासाठीचे 296 सेक्टर ऑफिसर अर्थात झोनल ऑफिसर किंवा क्षेत्रीय अधिकारी यांची नेमणूक, 296 पोलीस क्षेत्रीय अधिकारी यांची नेमणूक, त्यांचे सुपरवायझर्स, अशी सगळी आपली निवडणुकीची जी यंत्रणा आहे याचेसुद्धा आपण आदेश काढलेले आहेत। आपल्या जिल्ह्यामध्ये 39 केंद्र हे संवेदनशील या कॅटेगरीत मोडतात, त्याच्यासाठी सुद्धा वेगळा ॲक्शन प्लॅन आपण तयार केलेला आहे।